त्यातून प्रवास करणारी ही महाराष्ट्रातली अत्यंत सर्वसामान्यपणे प्रवास करणारी माणसं आहेत, ज्यांच्याकडे कोणतंच वेगळं स्तोत्र नसतंय. ती ही माणसं आहेत आणि त्या माणसांना असा त्रास नको. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला डोळसपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलं पाहिजे. ही 13% भाडेवाढ जर तुम्हाला अशीच आता 13 उद्या 50% करा, उद्या 100% करा प्रताप सरनाईक, कारण तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट नापाशा प्रोग्रेस रिपोर्ट आहे, नापाशा प्रोग्रेस रिपोर्ट आहे. आता डेपो राहणार नाही. वाढ 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 करून कोणी बसमध्ये बसलं नाही पाहिजे. गरीब माणूस पुन्हा पायानं चालला पाहिजे. हेच ठेवा आता शिल्लक. आणि म्हणून संतापजनक आहे, संताप येण्यासारखा प्रत्येकाला संताप येईल. जे पटकेवाला माणूस, फाटलेला धोतर घातलेला माणूस, दूधवाला माणूस ज्याच्या डोळ्यासमोर दिसल. आणि म्हणून ही भाडेवाढ त्यांनी वाढ करू नये. त्या उलट शासनाकडून स्वतःची हिंमत दाखवावी, स्वतःचं कर्तृत्व दाखवावं. आणि 1 रुपया जरी नफा नाही, 100% तोटा जरी असला तरी, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 100% तोटा असला तरी 7वा वेतन आयोग द्या. 100% तोटा असला तरी सुद्धा तुम्ही बसचा प्रवास 13% वाढ नाही. तुम्हाला सांगतो, चिल्लरमध्ये जर 2-5 पैसे, 10-5 पैसे किंवा 1-2 रुपया मागे पुढे होत असेल तर तिथपर्यंत ठीक आहे. ही टक्केवारी कुठून आणली बाई? खाजगी सावकाराची बस आहे का? आणि म्हणून ह्या गोष्टीची मी निंदा करतो, त्या गोष्टीचा मी निषेध करतो की ही भाडेवाढ योग्य नाही. आणि कष्टकऱ्यांच्या नावाखाली इमोशनल ब्लॅकमेलिंग करून देणं आहे म्हणून कष्टकऱ्यांना पुढं करून डेपोचा, मला म्हणायचं नाही खालसा करून टाकायचा काय जमिनीचा, ते डेपोलाही कष्टकरीत दाखवायचे, भाडेवाढीलाही कष्टकरीत दाखवायचे. आणि आपण मात्र नापासी आपली पुढं चालू ठेवायची, हे चुकीचं आहे. 2 दिवसापूर्वी राज ठाकरेंनी एक समाज माध्यमांवरती पत्र लिहिलं होतं, जाहीर पत्र होतं, वांगचूक यांना समर्थन दिलं. अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ते ह्या टीका करतायत की त्यांनी थेट दिल्लीला यावं आणि त्यांच्या समर्थनात तिथं बसावं किंवा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला, समाज माध्यमांवरती असं देऊ नये. लोकांसांगे ब्रह्मज्ञान. या अंजली दमानिया तर अगोदर जाऊन तिथे जाऊन फोटो काढून आल्यात. त्या का वापस आल्यात? त्यांना तिथून इकडे आणण्यासाठी कोणी काय पाचारण केलं नव्हतं, काही नाही. राज ठाकरेचंही आम्ही, म्हणजे राज ठाकरेंनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण वाचावं. आणि अंजली दमानिया ज्या, म्हणजे मला माहित नाही त्या कोणत्या म्हणजे कशातल्या कार्यकर्त्या आहेत, मला आणखीन समजलं नाही, कारण त्यांचे विषय समजले नाही आणि ते कोणत्या विषयाला तडीस नेतात ते मला समजलं नाही. परंतु त्यांनी सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे भाषणं आहेत ते वाचले पाहिजेत आणि संविधान खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. डेमोक्रेसी म्हणजे, मला कोणालाही टीका करायची नाही, राज ठाकरेला मला हे म्हणायचंय, ते थरथराट नावाचा एक पिक्चर होता, अशोक सराफचा होता का, लक्षाचा होता, थरथराट आणि थैथयाट. हे राज ठाकरेचा आता लोकांना नाटकी पद्धत, थरथराट आणि थैथयाट हे आता रोजचं झालंय, त्यामुळे नवीन काही नाही. नागपूरमध्ये आज राम रक्षा आंदोलन होतंय. उद्धव ठाकरे जात आहेत, पोहोचले आहेत, संजय राऊत आहेत. एकीकडे नागपुरात रामनगरमध्ये राम मंदिरामध्ये राम रक्षा आंदोलन, तर दुसरीकडे हनुमान चालीसा अमरावतीमध्ये. मला हे सांगायचं आहे की, म्हणजे मला अमरावतीचं तर माहिती नाही, परंतु मला नागपूरच्या बाबतीत सांगायचं आहे. बघा, आता हे वैचारिकदृष्ट्या खूप मागास राहिलेले उद्धव आहेत आणि संजय बाबूचं तर विचारूच नका. त्याच्या मागासलेपणाला म्हणजे कोणती टेस्ट लावावी तेच समजत नाही. लक्षात ठेवा, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आता समान नागरी कायदा येत आहे. प्रभू श्रीरामांच्या विचाराचं आज देशामध्ये विचार ज्या पद्धतीनं म्हणजे विचार प्रवाह होत आहेत, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगतो, समानतेचं तत्व युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या आधारे येणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की प्रभू श्रीरामांचा विचार जेव्हा म्हणजे मोठ्या प्रमाणात देशात म्हणजे सुदृढ होत असताना किंवा चर्चा होत असताना, आणि काय म्हणले, काय आंदोलनाला नाव दिले उद्धव ठाकरेनं,
अरे हे रक्षण करणार आणि हे रक्षा करणार काय? हे बघा, जे कधी घरात इन्कमिंग फक्त माहित होती त्यांना, ते काय दुसऱ्याला नाव ठेवतात. एक बोट तिकडे दाखवलं तर 4 बोट इकडे राहतात. फक्त इनकमिंग माहित होती, फक्त इनकमिंग माहित होती. आउटगोईंग माहित होती का? एक मला येऊन जेव्हा वेगवेगळे शिवसेनेचे असो, मनसेचे असो, सगळेच येऊन भेटतात मला येऊन बोलतात, सर असं झालं, सर तसं झालं. कारण मी अडचणीचा म्हणजे सेवादार आहे. ज्याला अडचण आली त्याचा सेवादार मी. म्हणजे ते म्हणतात जाऊ दे तिकडं पद कोणतं असो साहेब, तेवढं दवाखान्याचं बघून घ्या साहेब, तेवढं अडचणीचं साहेब, तेवढं विद्यापीठाचं बघून घ्या साहेब, हे थोडं अडचणीचं आहे साहेब, हे जरा फोन लावा. त्यासाठी लोक येऊन सांगतात, साहेब बोले इन्कमिंग वाले ना आता नाव ठेव.